बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी घडामोड ती म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेत। शिवतीर्थ निवासस्थानी गेल्या 1.5 तासापासून दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। राज ठाकरेंच्या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। महापालिका निवडणुकीतील जागा वाटपासंदर्भात ही भेट असल्याची शक्यता आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरते। मुंबईतील जागा वाटपाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे। महापालिकेच्या रणधुमाळीपूर्वी ठाकरे बंधूंची राजकीय वर्तुळात ही हालचाल चांगलीच चर्चेचा विषय ठरतोय। त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात ठाकरे बंधूंमध्ये ही चर्चा आहे का अशी शक्यता वर्तवली जाते। यापूर्वी त्यांच्या भेटी कधी कधी झाल्यात। 5 जुलै 2025 ला मराठी भाषेसाठी दोन्ही भाऊ एकाच मंचावर दिसून आले। 27 जुलै 2025 ला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे मातोश्रीवर आले। 27 ऑगस्ट 2025 ला राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाला उद्धव ठाकरे गेले। 10 सप्टेंबर 2025 ला राज आणि उद्धव ठाकरेंची अनौपचारिक बैठक होती। 5 ऑक्टोबर 2025 ला संजय राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे कुटुंब एकत्र पाहायला मिळालं। 12 ऑक्टोबर 2025 राज ठाकरे सह कुटुंब स्नेहभोजनासाठी मातोश्रीवर गेले। 17 ऑक्टोबर 2025 मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालं। 22 ऑक्टोबर 2025 राज ठाकरेंच्या आईच्या वाढदिवसासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेले। 23 ऑक्टोबर 2025 ठाकरे कुटुंबांची एकत्र भाऊबीज पाहायला मिळाली। नियतीचा खेळ कसा असतो बघा। कालपर्यंत उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून राहायचे आणि आता आपला पक्ष संपत आहे हे लक्षात आल्यानंतर शिवतीर्थावर जातायत आणि शिवतीर्थाचे उंबरठे झिजवण्याचा प्रयत्न करतायत। याआधी 2017ला जेव्हा राज ठाकरे यांनी टाळी मागितली होती तेव्हा उद्धवजी ठाकरे यांनी टाळी दिली नव्हती, तर त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला होता। आणि आता स्वतः उद्धवजी ठाकरे हे राज ठाकरे यांची भेट घेतायत। भारतीय जनता पार्टीला याचा काहीही फरक पडणार नाही। भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांसोबत आणि मुंबईकरांसोबत उभी आहे। आता याच भेटी संदर्भात अधिक अपडेट घेऊया आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, आपण पाहतोय की उद्धव ठाकरे गेल्या तासाभरापासून राज ठाकरे यांच्याशी चर्चा करताय, काय अधिक अपडेट? अंकिता, आपण जर पाहिलं तर ज्याच वेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्यावेळी जाहीर झाल्या यानंतरच आता आपण जर पाहिलं तर सर्वत्र राजकीय चर्चेंना उधाण आलं। सर्वच पक्ष जे आहे ते आपल्या तयारीला सुरुवात केली, सर्वच पक्षांनी। मात्र ह्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 2 ठाकरे बंधूंचे भेटी या ठिकाणी त्यानंतर वाढत गेल्या। सर्वात पहिली भेट जर आपण पाहिलं तर हिंदी भाषा विरुद्ध राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एका मंचावरती आपल्याला आलेले पाहायला मिळाले। मात्र यामध्ये आपण त्या दोघांकडूनही कुठलीही युती किंवा आघाडी झाल्याचं बाहेर आलं नव्हतं। मात्र यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटी ज्या ते वाढत गेल्या। ठाकरे बंधू असतील किंवा त्यांचे ठाकरे पक्षाचे किंवा राज ठाकरे मनसेचे या दोन्ही पक्षाचे नेते असतील हे सुद्धा एकमेकांना भेटू लागले। यानंतर वारंवार ही भेट ज्या ते घडत राहिली। कधी राज ठाकरे हे मातोश्रीवर जात होते तर कधी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावरती येताना पाहायला मिळाले। मात्र या भेटी गाठी होत असताना दोन्ही पक्षांकडून अधिकृतरित्या युती ज्या ते जाहीर करण्यात आली नव्हती। मात्र यानंतर आपण जर पाहिलं तर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर या दोन्ही पक्षांच्या भेटी वाढत गेल्या। या दोन्ही पक्षांमध्ये बैठका होत गेल्या, वारंवार बैठका चालू झाल्या। दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते, मग त्यामध्ये बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, त्यामध्ये या BMC या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये एक मोठी घोषणा करण्यात आली होती। ती म्हणजे एक तरुण पिढीला जे आहे ते संधी मिळणार, तरुण उमेदवारांना संधी देणार। त्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडनं वरुण सरदेसाई यांचं नाव जे आहे ते नेमण्यात आलं होतं आणि त्यामुळे या सर्व प्रमुख नेत्यांसोबत वरुण सरदेसाई सुद्धा या सर्व बैठकीमध्ये सामील होते, वारंवार बैठका घेत होते। संजय राऊत यांची प्रकृती स्थिर नसल्याकारणाने त्यांच्या देखरेखीत सुद्धा या बैठका पार झाल्या। काही गुप्त बैठका सुद्धा पार झाल्या आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा निश्चित होतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं होतं। मात्र याबाबत कुठलीही चर्चा जे ते झाली नाही अधिकृतरित्या। मात्र काही गुप्त बैठकांमध्ये असं सुद्धा समोर आलं की मनसे ही 70 ते 80 जागेवरती त्यांचं स्वबळ आहे, म्हणजे 70 ते 80 या जागेवरती मनसेची स्ट्रॉंग उमेदवारी आहे आणि स्ट्रॉंग असल्या कारणाने त्या ठिकाणी मनसे ही निवडणुका उमेदवार देऊ शकते निवडणुकीला। आणि यामध्ये उद्धव ठाकरे हे मनसेसाठी 70 ते 80 जागा सोडणार आणि उर्वरित जागेवरती उद्धव ठाकरे त्यांचं उमेदवार देणार। मात्र
आपण जर पाहिलं तर ह्या सर्वांमध्ये काँग्रेसनी सुद्धा यामध्ये कुठेतरी माघार घेतला आहे. काँग्रेसने महाविकास आघाडी असताना काँग्रेस ही उद्धव ठाकरे सोबत होती, मात्र ज्याच वेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येताना पाहायला मिळालं यामध्ये काँग्रेसने कुठेतरी बॅकफूट घेतली आणि काँग्रेसचं थेट प्रतिक्रिया आली की काँग्रेस ही राज ठाकरे यांच्यासोबत जाणार नाही. त्यामुळे आता जर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा महाविकास आघाडीमध्ये आहे आणि जर हे एकत्रित नसतील तर उद्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आघाडी झाली किंवा एक युती झाली तर त्यामध्ये काँग्रेसचा कुठलाही हे नसणार आहे, पाठिंबा नसणार आहे. त्यामुळे काँग्रेस ही स्वबळावर लढणार आहे. राहिला प्रश्न आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंचा. राज ठाकरे उद्धव ठाकरे जर एकत्रित निवडणुका लढले तर हे सर्वात मोठं आव्हान कुठेतरी भाजपसाठी असणार आहे. त्यामुळे एकंदरीतच आता ही भेट नेमकी पुढे आगामी काळात कशा पद्धतीने राजकीय समीकरणात बदलते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल. तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.